तुमच्या फिलिंग्ससुद्धा कोणीतरी दुसरं कंट्रोल करते का? तुमच्या विचारांवर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वागण्यावर कोणाचं तरी एवढं जास्त कंट्रोल आहे का की तुम्ही अस्वस्थ होताय? जर होत असाल तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने काहीही बोललं, तुमच्या मनाला हर्ट होतं किंवा ती व्यक्ती तुम्हाला काही बोलली सुद्धा नाही तरी तुम्हाला हर्ट होतं. त्या व्यक्तीने बोलावं, त्या व्यक्तीने सांगावं, त्या व्यक्तीने ऐकून घ्यावं असं तुम्हाला वाटतं आणि त्या गोष्टी झाल्या नाहीत की तुम्ही अस्वस्थ होता. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीने अशा पद्धतीनं कंट्रोल केलेलं आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व सुद्धा जाणवत नाही. तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय वागता, तुम्हाला तुमचा आनंदही शोधता येत नाही. इतकं तुम्ही एखाद्याच्या विचारण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर तुम्ही डिपेंड बनता. असं तुमच्यासोबत होतं का? जर हे तुमच्यासोबत होत असेल तर योग्य वेळ आहे हीच विचार करण्याची की हे घडणं कितपत योग्य आहे आणि ह्या गोष्टीला किती प्रायोरिटी द्यायची आहे. मी म्हणत नाहीये की तुम्ही एखाद्याच्या आहारी गेला असाल तर कितपत जावं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. तुम्ही जर सगळ्या गोष्टी सोडून त्याच व्यक्तीचा विचार केला, त्याच व्यक्तीचा आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीने बोललं नाही, रिॲक्ट केलं नाही की तुम्ही इकडे अस्वस्थ होणार, असं होऊ देऊ नका. तुमच्याही आयुष्याची, तुमच्याही विचारांची, तुमच्याही काय म्हणू आपण प्रेमाची किंमत समोरच्या व्यक्तीला असली पाहिजे. तुम्हीही तितकेच महत्त्वाचे असला पाहिजेत समोरच्या व्यक्तीला. त्यांनीही तुमच्यासाठी तेवढंच अस्वस्थ व्हायला पाहिजे. होतं कसं, समोरच्या व्यक्तीने एकदा ओळखलं की ह्या व्यक्तीचं आपल्याशिवाय पानही हलणार नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला जास्त त्रास देते. आणि एकदा का तुमच्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या हातात गेल्या, ज्याला आपण म्हणतो की धागेदोरे, तर ती व्यक्ती तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं, तशाच पद्धतीनं नाचवणार आहे. हे सत्य आहे. ऐकायला थोडंसं कडू वाटेल, पण हे सत्य आहे. आणि माझ्या ह्या व्हिडिओला खूप लोकं रिलेट करतील. खूप लोकांना माहिती आहे की मी कोणाबद्दल बोलतीये आणि का बोलतीये. कारण की अशा वेळेस आपल्याला दुसरं-तिसरं कुणीही सुचत नाही, काही सुचत नाही. दुसरं-तिसरं सोडा हो, पण आपण स्वतःची सुद्धा तेवढी काळजी करत नाही. स्वतःच्या विचारांना सुद्धा तेवढं व्हॅल्यू देत नाही, तेवढं समोरच्या व्यक्तीला देतो. पण खरंच त्या व्यक्तीला तुमची तेवढी किंमत आहे का? हे सुद्धा जाणून घेणं तुमचं काम आहे. त्याच्यामुळे थोडंसं शांतपणे बसून विचार करा. हे सगळं खरंच गरजेचं आहे का? भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.